आता आम्ही दापोलीच्या पावसातून फिरत आहोत. ज्ञानेश गाडी चालवत आहे. ए ज्ञानेश काळा काळा दिसतोय रे. काल्या लग्न झालंय तुझं. खूप मस्त वाटतंय पावसातून फिरायला. प्रचंड पाणी आहे सगळीकडे. सकाळपासून भरपूर पाऊस पडतोय. लोक आनंदाने पाऊस बघायला बाहेर पडलेली आहे. बघू शकता की काय परिस्थिती आहे इथे. आपण मागे वळावं वाटतं मला. कारण सतत बरंच पाणी दिसतंय. बहुतेक आम्हाला परत फिरायला लागणार आहे आता. तुम्ही इथे बघू शकता प्रचंड भरलेलं आहे पाणी. हा ओढा बघ. बापरे, जरासाच राहिलेलं आहे पाणी भरायचं फक्त. त्यानंतर रस्त्यावरून पाणी जाणार. ही गर्दी बघितली तुम्ही. सगळेजण पाणी बघायला थांबलेले आहेत. मंदिर आम्ही इथे वळवतो गाडी आणि आता ज्ञानेश गाडी वळवत आहे कारण पुढे धोका होऊ शकतो. करत जातोय. मागच्या पावसामध्ये 2 बायका वाहून गेलेल्या एवढ्यामध्ये. हा या एवढ्यामध्ये. हो, बापरे, लगेच भरला पण तो रे. एवढा पाऊस पडतो बघ ना. थंड पाऊस पडत आहे. बघू शकता हा ओढा इथे गेल्या वर्षी 2 बायका वाहून गेलेल्या. आता पण भरलेला आहे. बघू शकता की सगळं पाणी असं वाहत इकडनं असं वाहते सगळं. रस्त्यावरून सगळं पाणी झालेलं जात आहे. हे पण डॉक्युमेंटरी द्यायला लागेल डिस्कवरीला आपल्याला. जबरदस्त पाणी आहे सगळीकडे. पाणी हे पाणी बघा. आता आपण तहसीलदार ऑफिसच्या मैदानात जात आहोत. तहसीलदार ऑफिस अख्खं पाण्यात गेलेलं आहे. तलाव आहे. याला म्हणतात कोकणातला पाऊस. जबरदस्त पाऊस केव्हा केव्हाच बघायला मिळतो. हे हा तो कल्पेश काय करतो रे. कल्पेश कुठल्या तरी कंपनीत आहे रे. प्रचंड पाऊस. याला म्हणतात प्रचंड पाऊस. जबरदस्त पाऊस. आम्ही परत आलो बुरुंडी नाक्याच्या दिशेने चाललेले आहोत. कुठच्या गाडीची लाईट आगीसारखी दिसते. पैसे भेटतील तुला. 1000-2000 रुपये कमीत कमी. जबरदस्त पाऊस आहे. बुरुंडी नाका. विद्यापीठाचं मैदान आता तळं आहे. झाडं वगैरे सगळी पडलेली पडण्याचे बेतात आहेत. बघू शकता इथे झाडे पडलेली आहेत आणि आता काही होऊ शकतं. रस्त्यावरती असं पाणी वाहत आहे दुतर्फा. याला म्हणतात पावसातली जीवनातली मजा. हा आपण मस्तपैकी काहीतरी खाऊया रे. भूक लागली मला. शूटिंग करून एकदम भूक लागलेली.
गरम गरम मस्तपैकी गरम गरम काहीतरी खायची इच्छा होत आहे, फिरून लागलेली आहे.